लोकांसाठी बनवलेली जागा आहे. एकदम घरगुती पण आहे, एकदम घरगुती. टाकला आहे फक्त गूळ आहे, कैरी आहे आणि थोडासा म्हणून टोपी पण घातली. थोडासा अगदी. बाकी ऑथेंटिक रंग, अजिबात आंबट नाही, जास्त गोड नाही. तुम्ही मस्त काकूंच्या घरात जाऊन एक पद्धतीचा फील आहे. आणि 35 रुपयाचं पण आहे. त्या पदाला माझ्याकडनं थम्सअप मिळतोय नक्कीच. आणि जर तुम्ही कधी आलात, तुम्ही कुठेतरी फिरताय, तुम्हाला थोडंसं गरम झालं तरी छान असं गिरगावच्या त्या गल्लीमध्ये नांदलाई नावाचं पुस्तकी खाणावळ आहे, तिथे तुम्हाला दिसेल तुम्हाला एक त्यांनी एक मेनू कार्ड दिलेलं आहे. असं अक्षर एवढं सुंदर आहे. या सुंदर अक्षरात माणसाच्या हाताचं जेवण असेल काय मला असं चविष्ट असणार आहे. त्यामुळे ते आलं खूपच रिजनेबल आहे, एकदम घरगुती फील आहे. या आणि आपण मी जयंत नारायण जातेकर राहणार मंगळवाडी गिरगाव, मुंबई 4. आणि त्यातली गंमत चांगली एक ग्रस्त आहे जेवले म्हणजे कसे वाटले जेवण तुम्ही विचारलं म्हणून आज सांगतो. आज मी माझ्या आईच्या हस्ते जेवलो असं त्यांनी शेजारला म्हणायचं एक काम करणार, माझे मित्र सवयी आहे त्यांना मला एक कार्ड दे, मी त्यांना देतो ते येतील तुमच्याकडे जेवायला वगैरे असं बोलले आणि गेले. 15 दिवसांनी एक गाडी आली हातात माई कॅमेरामॅन सगळे अगदी तीन दिसून येते. तुम्हाला कोणी बोलवलं, कुठून आलात म्हणे आम्ही मिठेमधून आलो. मिठेमधून आलो आणि तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा, दुकानात सेवा करायचं. हे माझी एक पुंजी झाली आहे. बरं नाही नंदाई उपहारगृहाला माझं मातृभाव तिथे लागलेला आहे. तिथे आला तर तुम्हाला अगदी घरगुती जेवण मिळणार नाही. तुम्हाला ते म्हणाले की आईच्या हातचं जेवण तुम्हाला मिळेल, कारण मी आई जेवण बनवते आतमध्ये. आणि तिथे आला तर मी यांचं आता कैरीमध्ये राहिलेलो आहे आणि मला एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग घरगुती वाटलेलं आहे. आणि माझ्याकडे थम्सअप मिळालेलं आहे. तुम्ही ते आलात तर नक्की गोष्टी तुम्हाला आवडल्या तर तिथे फोटो काढा, आमच्या मातृभावाची टाका आणि नक्की शेअर करू. बाय बाय. प्रत्येक जाती धर्माच्या किंवा राज्यामध्ये संस्कृती जेवणाची पद्धती बरोबर खाल्ल्याशिवाय कळत नाही. बघून चोरीमध्ये ते कपडे बघून नाही तर ते घातल्यावर कळतात. आणि यांच्यासाठी मी विनंती करते की तुम्ही पाहिल्यानंतर त्यांना सबस्क्राईब करा. तर मी माझं जन्म ठिकाणी चाळीमध्येच राहिलो आणि माझं गिरगावने सोडलं. त्या बात आहे. तुम्ही गिरगावला सोडणार नाही सोडणार. मी स्वतः ट्रेन चालवत आहे आणि त्या ट्रेन बाहेर होतो वेस्टर्न रेल्वेमध्ये. आणि पहिली एसी लोकल पण मीच चालवली. त्याच्यामुळे काय माहिती का की मला सोडून मला जायचं नाही. मजा वाटते एकदम. जर तुम्ही माझ्याकडे फिरतात आणि जिल्ह्यामध्ये चालतात आणि तुम्हाला जर अशी मदत आली पोट तुम्हाला ना कधी गोड खायचं आयडियल आणि त्याचं नाव आहे आयडियल उपहारगृह. तिथे मिळतात मिठाई, चिवडा आणि बरंच काही. चला एखादी गोष्ट जर 1910 पासून चालू असेल ना याचा अर्थ ते काहीतरी बरोबर करतायत म्हणून इतकं असं टिकले. कारण त्यातलं हे एक दुकान आहे, त्याचं नावच आयडियल आहे. तर मला सांगा ही जागा जी आहे ती 1910 सालापासून चालू आहे. म्हणजे या जागेने जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता त्याच्या आधीपासून इथे असणार की त्याच्या असणार त्याचं काय आणि त्यांचा आमच्याकडे अशी गिरायच्या सुद्धा ना अशी पिढ्या चालू महाराष्ट्राचे देताना बघते दुर्गा आपल्याकडे मेकिंग झाले दुर्गावरचं कल्चर होतं ना त्याचं राहिलं नाही. म्हणजे कुठलाही सण म्हटला ना तर इतकं छान वाटायचं. आता मला ते 5 वर्षांनी समजून शोधावं लागेल कुठे कंदील आहे का आणि तो एका कलरचा आहे का असं. त्याच्यापूर्वी कसं सगळं काही चायनीज कलर सगळं खूप
चेंज झालं, खूप चेंज झालं. फक्त एकच खूप बरं वाटलं की आता गुढीपाडव्याला शोभा यात्रा होती, तेव्हा म्हणजे अख्खा मराठी क्राऊड उचलून भरला होता. मग त्याचा खूप आनंद झाला. आपली खूप संस्कृती आहे बातमी, आपल्याला त्यातून पुढे घेऊन जायची आहे. म्हणून हा एपिसोड पण करतो की लोकांना कळू देतो असं कुठे रेस्टॉरंट आहेत, कुठली दुकानं आहेत की तेव्हापासून काळामध्ये चालू आहे. युनिफॉर्मचं काम आहे आणि सगळ्यांनी तेच घातलं. मग असं खूप आवडतं जेव्हा आपल्याला मालक स्वतःहून कोणा बोलतात ना की ते प्रामाणिक म्हणाले की तुम्ही जिल्ह्यावर आलात तर काय सगळे तुम्हाला बोलणार विनायची विषय भारी आहे, पण त्यांचं म्हणणं एकदम माझी ट्राय करून बघा. आता कॉन्फिडन्स मला खूप आवडतो. बघा कांदा आहे, 50% चिवडा पण टाकलेला आहे. तो 50 रुपयाची मिसळ पाव आहे आणि माझ्याकडे तुम्ही आला या सीझन मध्ये पन्हा पिणं म्हणजे अमृत पिण्याचं असतं. असं पन्हा पण टाकलं जातं. पण पन्हा जिभेला वेगळंच लागतं. म्हणजे तुम्ही काय ना ते जिभेवरती तो पहिली जो आंबटपणा आहे ना तो छान असा एकदम हे होतो, स्पार्कल होतो जिभेवरती. 50 रुपयाचा हा ग्लास भरून ते पन्ह मिळतं. त्यांनी माझ्यासाठी कमी क्वालिटीला मी भरपूर पण पन्हा मिळतो, कारण माझी काळजी आहे. एकदम सुंदर आयटम आहे. माझ्याकडनं पन्हला मिळत आहे गोल्डन थम्सअप. गोल्डन थम्सअप पन्ह या महिन्यात गरमीच्या महिन्यात तुम्हाला इथे येऊन आला फिरला आपण जरा एक पन्हा व्हायचं आहे. जमा केला यार मी कसली प्राईस तो प्राईस मला बघा बघ किती प्राईस तो घरामध्ये पाहुण्यांना असं आपण एक चिवडा लावू देतो. घरामध्ये जर मराठी चपाती असेल तर तुम्ही घरामध्ये हा चिवडा लावून देवायचा आणि पाहुणे आले की त्यांना हे दिवसाची मेहडी दिवसाची मग परत जायचं. मला लिटरली वाटतं नातेवाईकाच्या घरात आले तेव्हा खायला जायचं तेवढं सुंदर आहे. याला पण माझ्याकडे गोल्डन पाहिजे नाश्ता सफेद केलं महाराष्ट्र मंदिर आहे. म्हटलं पाहिजे आईस्क्रीम पेढा, कारण हा आईस्क्रीम पेढा आहे. पेढा आहे बिर्याणी आईस्क्रीम पेढाला पण माझ्याकडनं मिळतोय. कशाला पण आपल्या 2 वेगवेगळे काजू बर्फी असतं माझ्या बेस्ट फ्रेंड आहे. जे नवीन नवीन मिठाईची दुकानं आहेत ते आता आपली काजू बर्फी व्यवस्था आणि तुझ्यावरची आवडती गोष्ट आहे. आवडती गोष्ट तर आपल्याला आवडते ना, म्हणून तर मी सांगायला पहिली काजू बर्फी. बघा तुम्ही तर अरे मम्मी कशाला करू अरे नको करू बघ ना चोरी केली बघ, चोरी केली चोर
चला, पकडायला लागलं. याला काय करायला मिळतोय चमचम. कारण आम्ही अजून ही गोष्ट चालू ठेवली आहे आणि चांगली चव आहे. आंबा बर्फीला माझ्याकडनं मिळतोय 1910 चालू